सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, ज्यावेळेस कोणत्याही समाजामध्ये कोणतीही क्रांती होते, मग ती रक्तरंजित क्रांती असो की रक्तपात विरहित क्रांती असो, त्या क्रांतीचा अर्थ त्या समाजातील लोकांना समजावून सांगणे हे त्या समाजातील बुद्धिजीवी वर्गाचं कर्तव्य असतं. आणि अन्यथा त्या क्रांतीचा जो अर्थ आहे तो शून्य ठरवला जातो. अशीच काहीशी परिस्थिती सध्या संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेली जी संविधानिक क्रांती आहे, ह्या संविधानिक क्रांतीचं महत्त्व, ज्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती केली, त्या लोकांना जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कळायला पाहिजेत होतं, त्यांना सांगायला पाहिजेत होतं, त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचायला पाहिजेत होता, तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. म्हणून आज संविधानिक क्रांतीचं जे महत्त्व आहे ते धार्मिक क्रांतीपुढं झिरो होताना आपण पाहतोय. मागच्या काही दिवसापासून रिझर्वेशन आणि धर्म या विषयावर चर्चा होताना आपण पाहतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की आज आमच्याकडं जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, जे काही परिवर्तन झालेलं आहे, जो काही विकास झालेला आहे, आज जे काही आमच्याकडं सगळं वैभव दिसतंय, हे सगळं वैभव आरक्षणामुळं नसून, आरक्षणामुळे नसून, ते आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं आहे. अशा पद्धतीचा बेसलेस तर्क काढण्यामध्ये बरेच लोक धन्य मानतात. पण असा तर्क काढत असताना ती एक बाब विसरतात की तुम्हाला हा धर्म स्वीकारण्याचा अधिकार, हा धर्म अनुसरण्याचा अधिकार, हा धर्म तुमचा आहे म्हणून सांगण्याचा सुद्धा अधिकार भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 25 नुसार मिळालेला आहे, हे ते विसरून जातात. त्यामुळे आरक्षण आणि धर्म ह्या दोन बाबीवर बोलत असताना खरंच बौद्धांचा जो उत्कर्ष झालेला आहे, बौद्धांमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, तर हे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानेच झालेलं आहे का, यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये चिंतन होण्याची गरज आहे. कारण आपण जर असं म्हणू की हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळेच आमच्यात परिवर्तन झालेलं आहे, तर मग याचा दुसरा अर्थ असा होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेली जी कॉन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशन आहे, संविधानिक क्रांती आहे, भारतामध्ये 2500 वर्ष, जवळपास आत्तापर्यंतच्या ह्युमन सिव्हिलायझेशनच्या इतिहासामध्ये, मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये भारतामध्ये प्रथमतःच लोकांना केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेतून फक्त लोकांच्या कल्याणाची भाषा करण्यात आली. ही भारताच्या ह्युमन सिव्हिलायझेशनच्या इतिहासातली फार मोठी क्रांती आहे. आणि ह्या क्रांतीचं जे महत्त्व आहे हे लोकांना धर्माच्या नशेमुळं कळायला मार्ग नाही. कारण धर्माची नशा, मग तो कुठलाही धर्म असू द्या, ही धर्माची नशा संविधानाच्या भोवताली एडा घालून बसलेली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच, मग तो मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, प्रत्येकालाच संविधानापेक्षा आपला धर्म मोठा वाटत आहे. संविधान हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि धर्म ही वैयक्तिक बाब आहे, ते वैयक्तिक डॉक्युमेंट आहे. यावर ते विचार करायला तयार नाहीत. असो, हा तत्त्वज्ञानाच्या भागामध्ये मी जास्त न जाता, मागच्या 60 वर्षामध्ये बरेचसे बौद्ध असं म्हणतात की नाही, आमची प्रगती बौद्ध धर्म आम्ही स्वीकारला म्हणून झाली, आरक्षणामुळे नाही झाली. मुळात मला ह्या लोकांना सांगायचं आहे की बापू, बाबासाहेब आंबेडकरांनी 1919ला
सायमन कमिशनला जी साक्ष दिली ती प्रथमतः जर आपण वाचली तर फार उपकार होतील. माझ्यावरच नाही तर भारतीय समाज व्यवस्थेवर आपले उपकार होतील. 1918ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील धर्मबाह्य लोकांना, जे हिंदू समाज व्यवस्थेपासून वेगळे आहेत अशा लोकांना, ज्यांना हिंदू समाज व्यवस्थेने आत्तापर्यंत कधीच स्वतःचं गिनलं नाही, अशा लोकांना कॉन्स्टिट्यूशनल राईट म्हणजे अधिकार, हक्क, सेफगार्ड्स म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन पण आहे त्याच्यामध्ये, है ना. संविधानिक हक्क, अधिकार आणि सेफगार्ड्स म्हणजे प्रोटेक्शन भारताच्या भविष्यातील संविधानामध्ये या लोकांना प्रथमतः त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. संविधानिक राज्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. दुसरं, प्रतिनिधित्वच नाही तर त्यांना तसे हक्कसुद्धा मिळाले पाहिजेत. तिसरं, प्रतिनिधित्व आणि हक्कच नाही तर त्याच्यामध्ये त्यांचं प्रोटेक्शनसुद्धा झालं पाहिजे. कोणापासून? तर इतर समाज घटक जो त्यांच्यापेक्षा मजबूत आणि मोठा आहे त्या समाज घटकांपासून त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. म्हणून त्यांना प्रोटेक्शनची पण गरज आहे. तर ह्या 3 मागण्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 पासून ते 1950 पर्यंत देशांतर्गत आणि देशबाह्य जे युद्ध केलेलं आहे, हे युद्ध म्हणजे रक्तपाताचं युद्ध नाही, तर हे युद्ध रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांच्या लोकांना मिळवून दिलेल्या हक्क आणि अधिकाराचं युद्ध आहे. जे युद्ध आज जरांगे पाटील करतायत त्यामध्ये रक्तपात सुद्धा होताना दिसतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सुद्धा असा रक्तपात झाला होता. ज्यावेळेस पुणे करार झाला ना, त्यावेळेस असा रक्तपात झाला होता. बाबासाहेब आंबेडकर गांधींच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून गांधींची लोक त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांची घरं जाळून टाकत होती, त्यांना रस्त्यानं फिरायला बंदी करत होती, त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुरीने पुणे करारावर सह्या केल्या. मी ज्या लोकांसाठी लढतोय तीच लोक जर उद्या जिवंत राहिली नाही तर माझा लढा कोणासाठी, मी कोणासाठी लढू, हे हक्क आणि अधिकाराचा फायदा कोणाला होईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुरीनं पुणे करारावर सह्या केल्या. मग ते पुणे कराराचा विषय असेल, सायमन कमिशनचा विषय असेल किंवा भारताच्या संविधान सभेमध्ये अनुसूचित जाती जनजाती सोबतच सगळ्याच प्रवर्गांना, जे सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली, पॉलिटिकली बॅकवर्ड आहेत, अशा सगळ्याच घटकांना बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये स्थान दिलं, त्यांना सामावून घेतलं. ज्या लोकांना कुठलेच अधिकार या देशातील समाज व्यवस्थेमध्ये नव्हते, त्या लोकांना हे सगळे अधिकार भारताच्या राज्यघटनेने मिळवून दिले. आणि ही भारताची राज्यघटना म्हणजेच त्यांच्या जीवनामधला सर्वात मोठा क्रांतीचा क्षण आहे. पण ते मान्य करायला तयार नाहीत. ज्या भारताच्या राज्यघटनेमध्ये ते लोक जे म्हणतात की आमचा विकास बौद्ध धर्मामुळे झाला किंवा बौद्ध धर्म आम्ही स्वीकारला म्हणून झाला, ते लोक पहिलीपासून, बालवाडीपासून ते PG पर्यंत, पहिलीपासून ते 10वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सरकारच्या टॅक्सवर, जो घटनात्मक भाग आहे, सरकारच्या टॅक्सवर शिक्षण घेतात, सरकारच्या नोकऱ्या करतात, सरकारी टॅक्समधून पगार मिळवतात आणि स्वतःचं मोठं वैभव निर्माण करतात आणि सांगतात की आमचा विकास भारताच्या राज्यघटनेमुळं नाही किंवा आरक्षणामुळं नाही तर धर्मामुळं झाला आहे. खरंच अशा लोकांच्या बुद्धीची मला कीव येते.
आरक्षण म्हणजे एक व्यवस्था समजू नका तुम्ही. आरक्षण म्हणजेच राज्यघटना आणि राज्यघटना म्हणजेच आरक्षण. राज्यघटनेतील हक्क आणि अधिकार, राज्यघटनेतील हक्क आणि अधिकार म्हणजेच रिझर्वेशन, रिझर्वेशन म्हणजेच राज्यघटना. ही बाब आपल्याला प्रथमतः समजून घेणं काळाची गरज आहे. आपण जर आपल्या हक्क आणि अधिकाराच्या प्लॅटफॉर्मपेक्षा धर्माच्या प्लॅटफॉर्मला जर अधिक महत्त्व दिलं तर आपले हक्क आणि अधिकार लयास जातील. इतिहासामध्येही धर्म माणसांना वाचवू शकला नाही, भविष्यामध्येही कोणता धर्म माणसांना वाचवू शकणार नाही जर माणसांचे हक्क आणि अधिकार संपुष्टात आले तर. त्यामुळे लोकांचे हक्क आणि अधिकार फार महत्त्वाचे आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माणसापेक्षा धर्म मोठा नाही, धर्मापेक्षा निश्चितच माणूस मोठा आहे. आणि माणसाचे हक्क आणि अधिकार हे कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथांनी त्याला दिलेले नाहीत किंवा कुठल्याही धर्माच्या प्रेषिताने त्याला दिले नाहीत किंवा कुठल्याही धर्माच्या ठेकेदारांनी त्याला दिले नाहीत, तर त्याला जगण्याचं मरण्याचं सगळं स्वातंत्र्य, सगळे हक्क आणि अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिलेले आहेत. त्याच्यामुळं घटना ही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य करायला धर्मवाद्यांच्या बुद्धीचा जो लेवल आहे, बुद्धीची जी लेवल आहे ती वाढवणं फार गरजेचं आहे. 60 वर्षे झालं जी लोक म्हणतात की आमचा बौद्ध धम्मामुळे विकास झाला, त्या लोकांना मी सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा एक युक्तिवाद केला जातो की आम्ही आमच्या घरातले देवारे काढले म्हणून आमचा विकास झाला. अरे बाबा, तुझ्या घरातले तू देवारे जरी काढले असते किंवा तुझ्या घरामध्ये अजून जरी देवारे आणून ठेवले असते आणि तुला जर या भारताच्या राज्यघटनेने शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर तुझ्यामध्ये कुठलंच परिवर्तन झालं नसतं. शिक्षणाचा अधिकारच नाही तर सरकारमध्ये संधी देण्याचं काम सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलेलं आहे. त्यामुळे नुसता अधिकार देऊन, नुसती संधी देऊनच चालणार नाही, तर त्याचं प्रोटेक्शन सुद्धा झालं पाहिजे. ही भारताच्या राज्यघटनेची पॉलिसी आहे, ही भारताच्या राज्यघटनेची देण आहे. म्हणून कुठल्याही धर्मामुळं व्यक्तीचा विकास होत नाही, तर व्यक्तीचा विकास हा भारताच्या राज्यघटनेमुळं होतो. जी भारताची राज्यघटना त्याचा विकास करण्यासाठी बंधनकारक आहे. कुठलाही धर्म माणसाचा विकास करण्यासाठी बंधनकारक नाही. उलट धर्मांनी आजपर्यंत माणसाचं शोषणच केलेलं आहे. तो कुठलाही धर्म असू दे, धर्माने आजपर्यंत माणसांचं शोषणच केलेलं आहे. धर्मांनी आजपर्यंत कधीही माणसाच्या कल्याणाची भाषा केलेली नाही. जगातल्या अशी एकमेव क्रांती आहे जिला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिव्होल्यूशन, संविधानिक क्रांती म्हणतो, जी माणसाच्या कल्याणाची भाषा करते, माणसाच्या हक्क आणि अधिकाराची भाषा करते, माणसाच्या सेफगार्ड आणि प्रोटेक्शनची भाषा करते, माणसाच्या विकासाची भाषा करते, माणसाच्या आरोग्याची भाषा करते, माणसाच्या एकंदरीत जीवन दृष्टीची भाषा करते, माणसाच्या बुद्धीची भाषा करते, माणसाच्या बुद्धीच्या विकासाची भाषा करते. असा जगात कुठला धर्म आहे रे मला दाखवा तुम्ही की जो इतक्या माणसाला केंद्रबिंदू मानून काम करतो. जगात कुठलाच धर्म नाही. त्यामुळे धर्मामुळं आमचा विकास झाला असं म्हणणं एक प्रकारे भारताच्या राज्यघटनेवर बलात्कार करण्यासारखं सुद्धा आहे, असं सुद्धा मला वाटतं. त्यामुळे धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ नाही. भारताची राज्यघटना ही माणसासाठी बनवण्यात आलेली आहे. जगातला कुठलाच धर्म माणसाचं कल्याण करू शकत नाही. नो रिलिजन कॅन गिव्ह जस्टिस टू ह्युमन काइंड, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जगातला कुठलाच धर्म मानवतेला न्याय देऊ शकत नाही. हा एक मात्र नक्की आहे, धर्म माणसांमध्ये बंधुभाव निर्माण करू शकतो, पण तोच धर्म विश्व बंधुभावाच्या कत्तली सुद्धा करू शकतो. बौद्ध लोकांनी सुद्धा जरा जगाचा इतिहास काढून बघा, म्यानमारमध्ये काय झालं मधल्या काळामध्ये ते सुद्धा काढून बघा.
कुठल्याही देशाची राज्यघटना कुठल्याही देशातील लोकांना त्यांच्या कत्तली करण्याचा अधिकार देत नाही किंवा कत्तली करण्यासाठी त्यांना मेंटली प्रिपेअर करत नाही. धर्म माणसांना माणसांच्या कत्तली करण्यासाठी प्रेरित करतात. म्हणून घटनेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. त्यामुळे माणसांना जे आज सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे, ते भारतीय असतील किंवा जगातले असतील, हे सगळं वैभव हे त्या त्या देशातील घटनांमुळं, राज्यघटनांमुळं, कारण राज्यघटना त्यासाठी बांधील आहेत, देव आणि धर्म त्यासाठी बांधील नाहीत. म्हणून जोपर्यंत त्या देशातील लोकांना त्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं, जिवंत ठेवायचं, सेफ गार्ड ठेवायचं, सेफ ठेवायचं, तोपर्यंत त्यांना त्यांच्या राज्यघटनेलाच त्यांचा धर्म म्हणून पूजावं लागेल, त्यांचा धर्म म्हणून पाळावं लागेल, त्यांचा धर्म म्हणून मान्यता द्यावं लागेल. जोपर्यंत आपण राज्यघटनेत आपला धर्म शोधणार नाही, तोपर्यंत इहलौकिक आणि पारलौकिक धर्म आपल्याला त्या राज्यघटनेबद्दल, त्या राज्यघटनेबद्दल आत्मीयता निर्माण होऊ देणार नाहीत, बंधुभाव निर्माण होऊ देणार नाहीत, प्रेम निर्माण होऊ देणार नाहीत, करुणा निर्माण होऊ देणार नाहीत. त्यामुळे भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचं, भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकाराचं, भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या प्रोटेक्शनचं, भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण मार्गक्रमण करतो. म्हणून आपला विकास आहे, धर्माच्या तत्वज्ञानामुळे नाही. अरे ज्या धर्माच्या तत्वज्ञानामुळे आपल्यातल्या, म्हणजे जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, त्या लोकांमधल्या 10% लोकांना सुद्धा अजून त्रिचरण पंचशिलाचा अर्थ माहिती नाही. 90% लोकांना त्रिशरण पंचशील म्हणता येत नाही. बाकी आर्याष्टांगिक मार्ग, 22 प्रतिज्ञा, त्रिपिटक, विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्म पिटक, मज्जिम निकाय, ह्या फार लांबच्या गोष्टी आहेत, ह्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. अरे ज्या घटनेनी ह्यांना श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तो दिला, बोलण्याचा अधिकार नव्हता तो दिला, पाहण्याचा अधिकार नव्हता तो दिला, ऐकण्याचा अधिकार नव्हता तो दिला. त्या घटनेने दिलेल्या अधिकारांना हे म्हणतात आमचं आरक्षणामुळं नाही तर धर्मामुळं उद्धार झालाय. याच्यापेक्षा दुसरी परोपजीवी माणसं जगात कुठे शोधून सापडतील असं मला वाटत नाही. माझा धर्माबद्दल निराशावाद नाही, मी धर्माबद्दल निराश नाही, पण धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. आणि भारताची राज्यघटना ही माणसासाठी आहे. माणसाचं प्रथम प्रेरणास्थान, प्रथम स्थान जे आहे, ही त्यांचे हक्क आणि अधिकार असले पाहिजेत. आणि त्यांचे हक्क आणि अधिकार देणारी जी व्यवस्था आहे ती म्हणजे भारताची राज्यघटना आहे. त्यामुळं ज्या लोकांना 60 वर्षामध्ये, म्हणजे मी मागाशीच सांगितलं की 1918ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्यासाठी लढाई सुरू केली होती ती 1950ला भारताच्या राज्यघटनेच्या रूपाने थांबली. आणि घटनेमुळं आपल्याला जे काही सगळं आज वैभव मिळालेलं आहे, हे वैभव भारताच्या राज्यघटनेची ती करामत आहे. धर्म तर आपण 56ला स्वीकारला, तरी 56ला स्वीकारला असला तरी 70 वर्ष झालं धर्म कशाला म्हणतात, धर्माची व्याख्या काय, हे सुद्धा ज्या लोकांना 60 वर्ष लागली कळायला, ते लोक म्हणतात आमचा धर्मामुळं उत्कर्ष झाला, आरक्षणामुळं नाही. त्यामुळं थोडंसं अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेल्या संविधानिक क्रांतीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणून हा अकांड तांडव आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. जगातला कुठलाही धर्म माणसांच्या हक्क आणि अधिकार देणाऱ्या धर्मग्रंथापेक्षा मोठा आणि श्रेष्ठ नाही. माणसाचा उत्कर्ष माणसासाठी तयार करण्यात आलेल्याच ग्रंथातून झालेला आहे आणि त्या ग्रंथाचं नाव भारतीय संविधान आहे.